आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत। दरम्यान चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आता आपल्या सोबत आहेत। सुशांत, सौरभ, आपण जर बघितलं असेल तर 11 वाजता रोहित पवार जे आहेत ते ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत। मात्र त्याआधी जर पाहिलं असेल तर राष्ट्रवादी कार्यालयासमोर इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि घोषणा देताना देखील पाहायला मिळत आहेत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमा झालेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर रोहित पवारांचे मोठे बॅनर देखील लागलेले आहेत। वारसा विचारांचा तर काळ संघर्षाचा आहे, लढून जिंकणार नेता महाराष्ट्राचा आहे, असे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, आज रोहित पवार ईडी कार्यालयात जात आहेत चौकशीसाठी? रोहित दादाला ईडीची नोटीस आलेली आहे। रोहित दादा यांनी साखर कारखान्याच्या बाबतीत ईडीची नोटीस आलेली आहे। ईडीची कारवाई कारखान्यामुळे आलेली आहे। कारखाना हा शेतकऱ्यासाठी असतो। रोहित दादांनी कारखाना विकत घेतला म्हणजे काही चुकी केलेली नाही। शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कारखाना विकत घेतलेला, बंद पडायला कारखाना सुरू केलेला आहे। बंद पडायला कारखाना सुरू केल्यामुळे तिथल्या शेतकऱ्याची अडचण मिटलेली आहे। ही का गुन्हा आहे का, तुम्ही सांगा मला? जाणीवपूर्वक कारवाई होते असं वाटतंय का? जाणीवपूर्वक हे जे केंद्र आणि राज्यातलं सरकार आहे, ज्या व्यक्तीने 800 किलोमीटरचा संघर्ष यात्रा युद्ध म्हणून आमच्यासारख्यांच्या एक रोजीरोटीचा प्रश्न सोडायचा प्रयत्न करीत आहे किंवा महाराष्ट्रातला वेळोवेळी रोजगाराला रोजगार निर्मिती व्हावं म्हणून हा माणूस उठाव करीत आहे, त्यामुळे हा केंद्र सरकार ह्या रोहितदादा पवार यांना एक दबाव तंत्र म्हणून आज ईडीची नोटीस काढलेली आहे आणि बारामती अॅग्रोची चौकशी लागलेली आहे। ह्या भरपूर शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आमचा कर्जत जामखेड हा दुष्काळी तालुका आहे, तिथं आज बी लोकांचा ऊस जळलेला आहे। तुम्ही लाईव्ह जरी एक दिवस मेळा जरी फिरलं तरी गोरगरिबांचे किती अन्याय होतात हे तुम्हाला साईडवर गेल्यावर कळलं या सरकारला। तुम्ही काय सांगा? युवकांचा आवाज उठवणारे आमदार रोहितदादा पवार हे अगदी आता सध्या फोकसला असून या सरकारला हे गोष्टी मान्य नाहीत। युवकांचा आवाज उठवणं वगैरे शेतकऱ्यांचे प्रश्न असं मांडणं हे सरकारला योग्य नाही। त्यामुळे हे सरकार ईडीला पुढे घालून आणि या आमच्या नेत्यावर दबाव आणून या गोष्टीला उत्तर नाही देण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्रातील जनतेला कळतंय, कारण की हे रोहितदादा हे फर्स्ट आमचे आमदार आहेत। ह्याच्या अगोदर प्रत्येक मंत्र्यांनी आपापले गठुडे बांधून ठेवलेले आहेत। सरकार त्यांच्याकडे का लक्ष देत नाही, हा मोठ्या प्रमाणात सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। सौरभ, जर आपण बघितलं असेल तर इथे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक दिसतात। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर दिसतात। आपण जर बघितलं असेल तर इथे फलक देखील दिसणार आहेत। पळणारा नाही तर हा लढणारा नेता आहेत, अशा आशयाचे फलक इथे लावलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। रोहित पवार 11 वाजता ईडी कार्यालयात येतील आणि चौकशीला सामोरे जातील। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं असेल तर याच राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार जे आहेत ते दिवसभर बसून असणार आहेत, कारण रोहित पवारांची चौकशी सुरू असेपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण याच कार्यालयात बसून शरद पवार संपूर्ण अपडेट घेणार। दिवसभर आपण जर पाहिलं असेल तर रोहित पवार यांची चौकशी होणार आणि त्यापूर्वीचं हे वातावरण आहे। रोहित पवार देखील हॉटेल ट्रायडंट इथे थांबलेले आहेत, तिथून ते ईडी कार्यालयात येतील, तिथून देखील शक्ती प्रदर्शन केलं जाईल अशी आपल्याला माहिती मिळते। मात्र जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी कार्यालयात ही गर्दी दिसते। काय सांगाल, जाणीवपूर्वक? निश्चित स्वरूपात हे जाणीवपूर्वक कारवाई केली जाते। कर्जत जामखेडमध्ये ज्या प्रकारे दादांनी विकास केलेला आहे ते विकास पाहता तरुणांचे प्रश्न असतील, कर्जत जामखेडचा सर्वात महत्त्वाचा MIDCचा प्रश्न आहे, हा दादांनी आणला असून विरोधकांनी तो जाणीवपूर्वक हाणून पाडला आहे। आणि हे दादा आपल्या महाराष्ट्राचे तरुण नेतृत्व असल्यामुळं हे तरुण नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मान्य होऊ द्यायचं नाही या हेतूने ईडीची कारवाई त्यांच्यावर केली आहे। त्याबद्दल आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो। भविष्यामध्ये शरद पवारांच्या मागाचं नेतृत्व कोणी करू शकत असेल तर ते आहेत फक्त रोहितदादा पवार, आणि या आत्ताच्या सरकारला रोहितदादा हे नको आहेत म्हणून त्यांच्या मागे ईडी लावण्यात आलेली आहे। पण हा आवाज थांबणार नाही, हा महाराष्ट्र पिटून उठणार आहे जर रोहितदादांना अटक जर करण्याचा प्रयत्न केला तर। तुम्ही सगळे कुठून नेमका आलाय? कर्जत जामखेडवरून। जाणीवपूर्वक होते सगळे कारवाई
जाणीवपूर्वक होतं, हे मुद्दाम केलं जातं आहे दादांना. दादांनी शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि गोरगरिबांचे प्रश्न, महिलाच्या सुरक्षेचा विषय त्यांनी काढला. त्याच वेळेस लक्षात आलं होतं की दादांवर ईडीची कारवाई करणार आहेत आणि ईडी ही सरकारी यंत्रणा नसून विरोधकांचा गळा दाबण्याची मशीन आहे. आपण जर सौरभ बघितलं असेल तर कार्यकर्ते आक्रमक आहेत. ईडी ही सरकारी यंत्रणा नसून भाजपची यंत्रणा असल्याची टीका देखील आता राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात. रोहित पवार 11 वाजता येतील आणि त्यानंतर ईडीच्या चौकशीला देखील सामोरे जाणार आहेत. सौरभ, ठीक आहे सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.